नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे की जे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांची बाकी आहे 2022 असेल, 23 असेल, 24 असेल, 2022 मधला खरीप रब्बी 23 मधला खरीप रब्बीचा असेल किंवा 24 मधला जे खरीप रब्बीचा, ज्याही शेतकऱ्यांना पीक विमा त्यांनी काढला होता आणि त्यांना पीक विमा मिळाला नाही, परंतु त्यांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। मग तो क्रॉप मध्ये असेल, हार्वेस्टिंग मध्ये असेल, यील्ड बेसवर असेल, कोणत्याही याच्यामध्ये जर तुमचा विमा बसलेला असेल आणि तुमचा स्टेटस जर दाखवत असेल की तुमचा विमा मंजूर आहे, जी रक्कम तुम्हाला दाखवत आहे, तर ती रक्कम आज 12 वाजल्यापासून दुपारी जी आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर हे सर्वच्या सर्व कशी, तर यामध्ये जे मागच्या वर्षी जे एक बदल करण्यात आला होता पीक विमा योजनेमध्ये की पहिले जे होतं की शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर व्हायचा, परंतु कंपनी जी आहे तर ते थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला जे आहे ते टाळाटाळ करायची। कधी अकाउंट नंबरचं कारण, कधी IFSC कोडचं कारण, कधी आधार लिंक नाही हे कारण देऊन जे आहे तर ते कंपनी टाळाटाळ करायची। परंतु त्यामध्ये केंद्र सरकारने एक बदल केला होता की इथून पुढे म्हणजे 2024च्या नंतर किंवा पूर्वीचे जे काही रक्कम शेतकऱ्यांचा जो काही विमा पास होणार तो अगोदर जे आहे ते केंद्र सरकारकडे जमा होणार आणि केंद्र सरकारकडे जमा झाल्यानंतर आधार बेसवरती DBT मार्फत जे आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो विमा जो आहे तो जमा करणार आहे। तर तेच आपण बघत आहोत, वेळोवेळी जे देशाचे कृषी मंत्री आहे माननीय शिवराज सिंग चौहान यांच्या मार्फत जे आहे ते आज 3000 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वाधिक रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मग आता तुम्ही म्हणसाल कोणत्या वर्षाचा काय, तर मित्रांनो सर्वच 2021-22 पासून सर्व जो विमा पेंडिंग आहे, खरीप रब्बी, तुमचा जो काही व्हॉट्सअपवरती तुम्ही जर चेक केला असेल आणि जे स्टेटस दाखवत असेल, जितकी रक्कम दाखवत असेल 5000, 500, 10,000, 80,000, 1 लाख, 1.25 लाख, ती सर्वच्या सर्व रक्कम जी आहे तर आज ठीक 12 वाजल्यापासून दुपारी एक कार्यक्रमाअंतर्गत केंद्राचे कृषी मंत्री एक कार्यक्रमाअंतर्गत जे आहे तर या रकमेचं वाटप करायला आजपासून सुरुवात करणार आहे। तर अशी एक महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती जे आज दुपारी 12 वाजल्यापासून आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला रक्कम आली किंवा नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा। रक्कम जमा व्हायला आज, उद्या, परवा थोडा वेळ लागू शकतो, कारण पूर्ण भारताच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। अशाच महत्त्वाचे अपडेट आणि योजनांची माहिती आपल्यापर्यंत मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।